काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मात्र धंगेकर यांनी कारवाई टाळण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला का अशी चर्चा सुरू झाली होती आणि शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आज त्याबाबत भाष्य केलेलं आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्वतः रवींद्र धंगेकर आहेत। तुम्ही काल शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आज संजय राऊतांची प्रेस झाली, त्यांनी म्हटलेले की तुमची जी वक्फची जागा होती त्यात तुमच्या पत्नीवरती आणि अजून एक नगरसेवक आहेत त्यांच्या पत्नीवर अटकेची कारवाई होणार होती, ती टाळण्यासाठी तुम्ही पक्ष प्रवेश केला। माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे बी नगरसेवक आहेत त्यात पार्टनर आणि मनसेचे बी नगरसेवक पार्टनर आहेत आणि आम्ही ही जागा घेताना कायद्याच्या चौकटीतून कायद्यात बसून ही जागा आम्ही घेतलेली आहे आणि ही 1966 साली झालेला हा निर्णय आहे आणि वक्फ बोर्डच्या अधिकारात ही जागा नसल्यामुळे कोर्टाने त्याच्यावर लिलाव करून ती जागा ऑप्शनमध्ये दिलेली आहे आणि हा कोर्टाचा निर्णय आहे आणि त्या प्लॉटमध्ये आजही सरकारी ऑफिस आहे आणि त्याच्यामध्ये लायब्ररी चालती आणि सगळ्या गोष्टी आणि सरकार त्या आम्ही ज्या मालकाकडून जागा घेतली त्या मालकाला भाडंसुद्धा आजही देते त्या जागेत। त्यामध्ये आजही जो मोठा प्लॉट होता त्यातला अर्धा प्लॉट आम्ही घेतला आणि अर्धा प्लॉटवर आजही सरकारी ऑफिस येत आहे आणि सरकार जर चुकीचं ऑफिसमध्ये जर काम करत असेल आणि भाडं देत असेल वक्फच्या, तर मग सरकार किती त्याच्यामध्ये चुकीचं आहे हेही शोधलं पाहिजे। कारण ती जागा जो आहे ती जवळजवळ 20 गुंठ्याची जागा आहे आणि 20 गुंठ्याच्या जागेमध्ये निम्मं सरकारी ऑफिस आहे तिथं। तुम्ही आजही गेला आत्ताही गेला तर तिथं सरकारी ऑफिस दिसेल आणि सरकारी ऑफिस वक्फच्या जागेवर कसे काय भाडं देतं प्रायव्हेट मालकाला, म्हणजे ह्याचा अर्थ की ती वक्फची जागा नाही। आजही तुम्ही आत्ता गेला तर तिथं राऊत यांनी केलेला आरोप खरा नाही आहे। नाही, राऊत साहेब आहेत ते आमचे नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही कारण त्यांनी आपल्याला बरेच वर्ष काम करतात, एकत्र काम केलं। त्यांच्या विचाराला मी फाटा देणार नाही, त्यांना विरोधात बोलणार नाही। त्यांनी जे काय केलं असेल ते माझ्या हितासाठीच बोलले असेल असं मी समजतो, पण जे काय माझ्यावर केलं जे अन्याय चालला ही वस्तूच येते, ही काय लपवायची गरज नाही, ती दिसते निवडणूक आली की दिसते। काल शिंदे गटात हा अन्याय कोण करते एक, आणि दुसरं भाजपचे नगरसेवक आहेत ते कोण आहेत? नाही, तर तुम्हाला माहिती आहे की माझ्यापेक्षा तुम्हाला नाव माहिती आहे कारण तुम्ही प्रेस आहे आणि प्रेस जर ही जर शोधू शकत नाही आणि माझ्या तोंडाकडून सगळं घेत असेल तर मग प्रेसचं काम काहीच जाणार नाही। तर त्याच्यामध्ये जो एक मुस्लिम कार्यकर्ता येत होता तो एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मामाचा पोरगा आहे आणि मग वक्फ बोर्डची जागा घेताना मुस्लिम समाजाला अजिबात त्रास झाला त्रास भारतीय जनता पार्टीतल्या जो वक्फ बोर्ड धार्जिन माणसाला झाला। तर मग ह्याच्यामध्ये त्यांच्या नेत्यांनी काय याला स्थगिती दिली, का पत्र व्यवहार केला, ह्याच्यामध्ये का हस्तक्षेप केला ही तपासील ना। आणि जर माझी चूक असेल तर मी तर पहिल्या दिवशी म्हणलो की आपला तुरुंगात एक पाय बाहेर एक पाय, राजकारणात ते काम आहे। एक जो विषय आहे त्याचबरोबर आता तुमच्यावर टीका होतीये, तुम्ही जो पक्ष बदल केलेला आहे, तुमचे आधीचे पक्ष पण करतायत सहकारी पक्ष आणि तुम्ही ज्या पक्षात गेलात त्यातले सहकारी पक्ष करतात। काल शिंदे गटाच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केला होता आणि आज भाजपनी पण देखील विरोध केलेला आहे। शहरातल्या भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या विरोधात पोस्ट लिहिली आहे किंवा तुमच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला आहे। नाही, शिंदे गटातला जो विषय होता तो कार्यकर्त्याचा गैरसमज झाला, तो आला आणि तो मला शुभेच्छा बी देऊन गेला, तो विषय नाही आहे। ह्याच्यामध्ये त्याला कोणी पाठवलं काय पाठवलं ह्याच्या मागचा हिरो कोणी आता ते तपासायला लागला। तर शेवटी मला आता तापसाचे दिवस आले लोक भाजपचे पण आता लोक कसबतले विरोध करतात। पण मी भाजपमध्ये कुठे गेलो? तुमचा महायुतीत जो प्रवेश झालाय त्याला विरोध नाही, विरोध तर राहतोच। रवी धंगेकरला विरोध नाही आला तर मग रवी धंगेकर कुठला? आणि रवी धंगेकरला संघर्षाचा माणूस आहे। म्हणजे मी जरी सत्तेत गेलो तर काल शिंदे साहेबांशी बोललो, मी जेव्हा पुण्याच्या विषयावर पुण्याची बाजू मांडायला येईन, पुण्याच्या हिताची बाजू मांडता येईल सर्वसामान्य, तर मी सत्तेच्या विरोधात बोलू शकतो साहेब, तेवढी आम्हाला एक परवानगी त्यांनी दिलेली आहे। काल त्यांच्यासमोर बोललो, तुम्ही भाषण ऐकलं समाज आणि त्याच्यामुळं ते म्हणले हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही लढत राहा आणि आम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्याशी हस्तक्षेप करू, नाही तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही समाजाच्या हिताचं जर बोलत असाल तर ते पक्षाचीच बाजू बळकट होणार आहे। तुमचा जो आधीचा पक्ष आहे काँग्रेस, शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी आज टीका केलेली आहे की तुम्हाला 4 वेळा संधी दिली आहे मागच्या 2-3 वर्षात, लोकसभा, विधानसभा, महापालिकेला, तरी तुम्ही पक्ष बदलला नाही। मी त्यांचे आभार मानले ना, आभार मानले आणि जाताना मी काय पक्षाचं पद घेऊन गेलो नाही, पक्षाचं काहीच घेऊन नाही गेलो, माझ्याकडे आता पक्षाचं काय पद नाही काय नाही, पण त्यांचे आभार मानले ना मी, काल मानले आज मानले तुमच्यासमोर मानतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली आणि त्यांनी ताकदीने ही निवडणूक लढवली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक चेहरा देण्याचं काम केलं। त्यांचे आभार, पक्षाचे आभार, नेत्यांचे आभार आणि
प्रामुख्याने मतदार राजा जो आहे त्यांनी जो काँग्रेस विचाराचा आहे त्यांनी मला पाठबळ दिलं. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आकार आला. मी सगळ्यांचे आभार मानतो. शिंदेंनी अजून एक टीका केली की तुम्ही पक्षाच्या कुठल्याही आंदोलनात सहभागी नसायचं. पक्षासाठी तुम्ही काय केलं नाही, फक्त तुमची अपेक्षा होती पक्षाने तुमच्यासाठी काम करावं. नाही, मी काय म्हणतो, मी पक्षाचे आभार मानलेत आणि चुकलो मीच. मी कालही म्हणलो, आजही म्हणलो, जे काही चुका असेल ते माझ्याकडे द्या, जे चांगलं असेल ते तुमच्याकडे घ्या आणि मला त्यात हॅपी आहे, आनंद आहे. मी शेवटी मला कोण अंगावर फुलं टाकणार नाहीत. राजकारणात कोण फुलं टाकत नाही, स्पर्धेचं राजकारण. ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाहीत. नाही, आता ते आमचे भगिनी आहेत, त्यांच्यावर काम करत, त्यांना वाटत असेल की आपल्या भावाला अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणीला ते कसे मात करतील. त्यांचं म्हणणं असं आहे ना, मला काँग्रेसमध्ये बी प्रेम करणारी लोक होती, भाजपमध्ये आहेत, शिवसेनेत आहेत, राष्ट्रवादी सगळीकडे आहेत. पण मी सगळ्यांना पाहिजे हे नक्की, मी सगळ्यांना पाहिजे नक्की. पण मी दुसरीकडे गेलेलं आवडत नाही, ही बी वस्तू. पण आता शेवटी पदार्थ आहेत आणि कार्यकर्ते असतील, मतदार असतील, ह्या सगळ्यांचा सारासार विचार केला. शेवटी मायमागं सैन्य नसेल तर एकटा कसा लढणार. सैन्यच तयारच होईना. तुम्ही पक्ष बदला किंवा काय, आणि मतदार आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी समाजात काम करताना तुम्हाला एकटा माणूस लढत नाही. आज महानगरपालिकेचे विषय असेल, केंद्राचे असेल, राज्याचे असेल, युवकांचे असेल, आपण सातत्यानं 2 वर्ष मी सभा करत होतो. मी सातत्यानं महाराष्ट्रातल्या युवकांपासून, शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य आमच्या रिक्षावाल्यांपासून सगळे विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांची बाजू मांडताना आपल्याला कधी अडचण नाही वाटली. आणि उद्याही तीच बाजू मांडण्याची परवानगी मी एकनाथ शिंदे साहेबांकडून घेतलेली. धन्यवाद. हे होते रवींद्र धंगेकर. सत्ताधारी पक्षांबरोबर गेलो असलो तरी सत्ताधारी पक्षांच्या किंवा सत्तेच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन किरण काजळेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.